नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणात भुईमुग पिकाची लागवड केली जाते, मात्र यंदा हवामानातील बदल, वाढतं तापमान आणि तीव्र उन्हाच्या झळांमुळे भुईमुग पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। बुलढाण्यात धरणगावाजवळ धावत्या ट्रकला भीषण आग लागली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतं। रायगड जिल्ह्यात महानगर गॅस कंपनीच्या ट्रान्सपोर्टमधील चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले, यामुळे जिल्ह्यातील गॅस वितरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे। जेजुरीच्या खंडोबाच्या मुख्य गाभाऱ्यात आंब्याची आकर्षक सजावट करण्यात आली। यासाठी 151 डझन आंब्यांचा वापर करण्यात आला। याच आंब्याचा रस करून अन्नदान कक्षामध्ये सर्व भाविकांना वाटण्यात आला। अमरावतीत पोहायला गेलेल्या 2 बहीण भावांसह चौघांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला। घातखेडा तलावातील घटना आहे। ग्रामस्थांच्या मदतीने चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। गोंदियाच्या देवरी तालुक्यात विविध घटनांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 3 महिला जखमी झाल्या। 2 महिला रानडुकराच्या हल्ल्यात तर 1 महिला अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाली। तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या असताना महिलांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केला। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। कोकणात आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची संख्या वाढली, त्यामुळे परतीच्या प्रवासात पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे पवार गटाचे विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाई फेक हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड परिसरातील 6 पोलीस शिपाई फौजदार झाले। ऊसतोड मजुरांची मुलं असणाऱ्या सर्व 6 जणांनी पोलीस शिपाई पदावर कर्तव्य बजावताना अभ्यासासह सुरू ठेवला। गावोगावी या तरुणांचं जल्लोषात स्वागत केलं। बेळगाव वेंगुर्ला मार्गावर थांबलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकनं धडक दिली। या अपघातात 15 वर्षाच्या मुलीसह 3 जण गंभीर जखमी झालेत। या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहेत। अमरावतीसह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला। अमरावतीत तापमान 41 अंशांवर गेले आणि पुढील 2 दिवस पश्चिम विदर्भात हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यात तालखेड फाट्याजवळ डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटला। डिझेल घेऊन जाण्यासाठी अनेकांनी कॅन घेऊन या ठिकाणी गर्दी केली, मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवलं। सांगलीच्या ईश्वरपूर शहरात कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सरवर वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। मोटरसायकलचे सायलेन्सर जप्त करून त्यावर पोलिसांनी रोड रोलर फिरवला। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्रशासकीय कार्यालय नित्योपचार विभागातील फर्निचर पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार काढण्यास सुरुवात झाली। याबाबत महर्षी वाल्मिकी संघाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे। मालवण, देवगड, वेंगुर्ला, विजयदुर्ग समुद्र किनारे पर्यटकांनी फुललेले पाहायला मिळत आहेत। पाचोडच्या आठवडी बैल बाजारात बैलांच्या किमतीत वाढ झाली आहे। पेरणी हंगाम जवळ आल्यानं शेतकरी बैल खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारात येत आहे। एका जोडीची किंमत तब्बल 70,000 1.5 लाख रुपयांपर्यंत आहे। अमरावती शहरातील वडद इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले, मात्र हे मेडिकल कॉलेज अचलपूरला हवं अशी मागणी बच्चू कडू आणि आमदार प्रवीण तायडे यांच्याकडून होते। याला अमरावतीकरांनी तीव्र विरोध केला। शरद रिपोर्टरच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय। ब्राह्मणगाव तांड्याची पाणी समस्या सुटली आहे। तांड्यावर पिण्याचं पाणी नव्हतं, त्यामुळे महिलांनी टँकरची मागणी केली होती। अखेर जय महाराष्ट्राने बातमी प्रसारित केली आणि अवघ्या काही तासात तांड्यावर पाण्याचा टँकर आला। मालेगावात हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू झालाय। मृत गणेश गायकवाड त्याच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आला होता। हॉटेलमधल्या वास्तवादरम्यान तो मित्रांसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला। पुणे इंदूर महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे काही तरुणांनी गणेशाला खांद्यावर घेऊन हॉस्पिटल गाठलं।
मालेगावात मोसम नदी अतिशय प्रदूषित झाल्याचं दिसून येतंय। महापालिका प्रशासन नदीच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्यानं नदीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आणि कचरा साचला आहे।